विषारी राजकन्या. राजकुमारी, तुमचे पुढचे मिशन तयार आहे. ह्यावेळी मी कुठे जाणार आहे? शाईनवूड राज्यातील राजकुमार लिओ यांच्याकडे. जरी तिला या जगात फक्त एक शस्त्र म्हणून आणलं गेलं होतं, पण पहिल्यांदाच राजकुमारी सर्पिनाला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. ठीक आहे, माझ्या जाण्याची तयारी सुरू करा. शाईनवूड पासून दूर असलेल्या राज्यात एका काळोख्या रात्री सर्पिनाचा जन्म झाला. तिच्या वडिलांनी, त्या निर्दयी राजाने तिला एक मुलगी म्हणून नाही तर एक शस्त्र म्हणून पाहिलं. तिच्या पहिल्या श्वासापासूनच विष हेच तिचं नशीब बनलं. राजकुमारी सर्पिनाला खाण्यात फक्त विषच दिलं गेलं, त्यामुळे त्याचा असर तिच्यावर होत नव्हता. मात्र तिच्या नखात एक अद्भुत ताकद आली होती, जी फक्त एका स्पर्शाने कोणालाही अनंत काळासाठी झोपेत पाठवू शकत होती. तिच्यासाठी योग्य हातमोजे तयार होईपर्यंत अशा प्रयोगांमुळे अनेक लोकांचा बळी दिला गेला. हे मी केलं? हे आपल्या राज्याच्या भल्यासाठी आहे सर्पिना बेटा. तू आता तयार आहेस. संपूर्ण जगाला तुझी भीती वाटली पाहिजे. हो बाबा. तुझे पुढचे मिशन थोडी अवघड असणार आहे सर्पिना. शाईनवूडचा राजकुमार लिओ खूप शक्तिशाली होत चाललाय. त्याला लवकरच थांबवले पाहिजे. बाबा, मी राजकुमार लिओ बद्दल गोष्टी ऐकल्या आहेत. तो तर चांगला माणूस आहे ना? आपण अटी शर्तीवर त्याच्याशी जुळून घेऊ शकलो तर. चढवून घेऊ? सर्पिना, तू मला भीक मागायला लावते? अशा मार्गाने आपले राज्य सांभाळले जात नाही. जेव्हा तू हे राज्य सांभाळशील तेव्हा तुला समजेल. लक्षात ठेव, तू माझी एकमेव वारीस आहेस. हेच तुझे भाग्य आहे. हो बाबा. प्लॅन खूप सोपा होता. सर्पिना स्वतःचा वेश बदलून राजकुमार लिओशी मैत्री करेल, त्याची रणनीती जाणून घेईल आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तिच्या विषाचा उपयोग करेल. शाईनवूड मध्ये आपले स्वागत आहे लेडी मर्ला. गोंधळाबद्दल मला माफ करा, कारण या काळात व्यापारी स्त्रीला भेटणं फार दुर्मिळ आहे. तुम्ही इथे येणं हे आमच्यासाठी अनोखे सन्मान आहे आणि तुमची ओळख करून देताना मला खूप आनंद होतोय. एक राजकुमार असूनही माझे स्वागत केले फार मोठी गोष्ट आहे. मी माझा स्वार्थ हेतू कबूल केलंच पाहिजे, कारण तुम्ही आणलेला अनोखा खजिना पाहण्यास मी खूप उत्सुकता आहे. राजकुमार लिओला माहित नव्हतं की सर्पिनाने आणलेला अनोखा खजिना तिने ज्यांना अनंत काळासाठी झोपवलं होतं त्यांच्याकडूनच चोरला होता. एका व्यापाऱ्याचा वेश तिच्यासाठी योग्यच होता. पण तिच्या मनाला यावेळी काहीतरी वेगळं जाणवलं. सर्पिनाने अनुभवलं की शाईनवूडमध्ये एक उबदारता होती जी दुसऱ्या राज्यांमध्ये नव्हती. तिला माहित होतं, असा दयाळूपणा फक्त एखाद्या सच्च्या राजाच्या मनातूनच येऊ शकतो. जसजसे दिवस जात राहिले, नकळत सर्पिना आणि लिओ यांच्यातील जवळीक वाढत गेली. प्रत्येक वेळी तिने तिच्या कामावर लक्ष देण्याचा आणि त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तिने महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच गोष्टींकडे लक्ष दिले. शाईनवूड राज्याचे तसे अनेकांशी व्यापार करार आहेत, पण तुमच्या उजव्या गालावर एक डाग आहे. काय? तुमच्या गालावर डाग आहे. मला माफ करा, असं मध्येच बोलायला नको होतं. काय हरकत नाही. होय, माझ्या गालावर डाग आहे. मला आशा आहे की तुम्हाला काही त्रास होत नाहीये. अजिबात नाही. ते नैसर्गिक आहे. छान दिसतंय.
अल्बर्ट, माझ्या चेहऱ्यावर डाग आहे, तुम्हाला माहिती आहे? हो राजकुमार, तुम्ही लहान असल्यापासून मला हे माहीत होतं. ते खरोखरच सुंदर आहे, तुम्हाला वाटत नाही का? हो राजकुमार, पण सर्पिनाच्या वडिलांना काहीतरी गडबड होईल याची शंका होती, म्हणून त्यांनी नजर ठेवण्यासाठी त्यांच्या सर्वोत्तम माणसाला पाठवलं. मला माहितीच होतं, ती कमजोर होत चालली आहे. उद्या राजकुमार लिओने माझ्या मुलीच्या स्वागतासाठी मेजवानी ठेवली आहे. उद्या ही त्याची शेवटची मेजवानी असेल. ती एक अप्रतिम संध्याकाळ होती. राजकुमार लिओने खरोखरच चांगली तयारी केली होती. तुम्ही दयाळू आहात राजकुमार. तुम्ही माझ्या खूप खास पाहुणे आहात मरला. हे तिचं नाव नसलं तरी त्या क्षणी सर्पिनाला आपण ती का नाही असं वाटलं. तिने स्वतःला तिथल्या लोकांपासून दूर नेलं आणि ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली. मला समजत नाहीये, माझं संपूर्ण आयुष्य मी स्वतःला एका शस्त्रासारखं वापरलं, पण ह्यावेळी मला काहीतरी वेगळं करायचंय. मला सामान्य व्यक्ती व्हायचंय, सर्पिना व्हायचं नाहीये. तेवढ्यात पार्टीत गोंधळ ऐकू आला. सर्पिना आत आली तेव्हा तिने पाहिलं की पार्टीतील लोक आणि राजकुमार हे तिच्या वडिलांनी पाठवलेल्या गुंडांसोबत युद्ध करत आहेत. सर्पिनाने ती दोरी ओळखली. ती भयानक विषात बुडवलेली होती आणि जर तिने राजकुमाराला स्पर्श केला असता तर राजकुमार वाचू शकला नसता. तो गुंड राजकुमारावर हल्ला करणारच होता. तोच सर्पिनामध्ये आली आणि न डगमगता तो वार स्वतःवर घेतला. तुझी हिम्मत कशी झाली? एका वेगवान हालचालीने तिने हल्लेखोराला स्पर्श केला आणि तो खाली कोसळला. तुम्ही सर्वांनी मुकाट्याने हे राज्य सोडा. माझ्या वडिलांना सांगा की राजकुमार लिओ आणि शाईनवूड राज्याला मी काहीही होऊ देणार नाही. राजकुमार लिओ, मला जे काही तुझं नाव असेल तू इथून निघून जा. आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. सर्पिना कधीही घरी न परतण्याच्या निर्धाराने काळोखात भटकत राहिली. तिला असं दूर केल्याबद्दल तिने राजकुमाराचा तिरस्कार केला नाही. ती त्याला दोष कसा देऊ शकत होती? हॅलो, तू विषारी राजकन्या आहेस ना? हाय, मी फ्लरी आहे, रहस्यमय तलावातील परी. नक्कीच. रहस्यमयी जगात सुद्धा मला फक्त विषारी राजकन्या म्हणूनच ओळखतात. बरं, तू आयुष्यभर तेच तर केलं आहेस. आपणच आपली ओळख निर्माण करत असतो. पण तू इथे यायला नको होते. ही रहस्यमय जादूची पाणी आहे. याने तुझ्या विषाचा प्रभाव नाहीसा होईल. काय? म्हणजे माझ्या विषावर सुद्धा औषध आहे? या जगातील प्रत्येक धोकादायक गोष्टींसाठी औषध आहे राजकुमारी. विषारी राजकन्या तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच हसली होती. मी झोपलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करू शकते. तू स्वतःलाही मदत करू शकतेस, माहितीस का? सर्पिना लगेच उठली आणि तलावाकडे गेली. तिने आपले हातमोजे काढले आणि तलावात हात बुडवले. तिची हिरवी नखं सामान्य झालेली पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तुला सांगितलेले ही सर्व करू शकते, पण तुझे दुखावलेले हृदय बरे करू शकत नाही. थोड्या जादूच्या मदतीने राजकुमारीने जगातील अनेक राज्यात आणि कोपऱ्यात प्रवास केला. ज्यांना तिने अनंत काळाच्या झोपेत पाठवलं होतं त्या सर्वांनाही तिने पुन्हा जिवंत केलं. आणि एवढंच नाही, राजकुमार लिओ, मला संपायला आलेल्याच्या प्रेमात पडलोय म्हणजे नक्कीच माझी तब्येत बिघडलेली दिसते. मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. तर राजकुमार लिओने सर्पिनाच्या हाताचे चुंबन घेतले. त्याला तिचा अभिमान वाटत होता.
आणि तिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर त्या दुष्ट राजाला सर्वात गोड शिक्षा देण्यात आली. त्याचं राज्य हे त्याला सर्वात जास्त प्रिय असल्याने तो त्याच्याच आवडत्या राज्यात बंदिस्त होता, आयुष्यभर एकटाच.